चल जायचं. आलेच आवरून येते. मारते म्हणून बसा. हो काय ग मंजू, तुझा मित्र नाही आला का तुला आज घ्यायला? वाघमाऱ्यांचा मित्र आला त्यांना न्यायला. मग सत्या, कशी झाली तुमची ट्रिप? काय काय मजा केली? प्रिया, आता काय नवीन ऐकणारच त्याच्याकडून? नवरा बायकोला बोलू दे. चल आपण निघूयात, उशीर झालाय मला. चल म्हणजे येतो येतो. काय मग गेला का राग? एवढं कावायला काय झालं होतं रे? एवढा कसला राग आला होता? मग आता तुम्ही वागलाच असं, मग राग नाही येणार होय? आता काय चुकीचं वागले? वाघमारे, मी फोन करत होतो तुम्हाला, फोन कट केला तुम्ही आणि वर मला मेसेज बी केला की सारखं सारखं फोन करू नकोस. मग राग नाही येणार तर काय होणार? सत्या, मी तुझा एक बी फोन कट केलेला नाही आणि मेसेज तर केलाच नव्हता. अहो वाघमारे, मग मी काय खोटं बोलतोय वे? थांबा तुम्हाला दाखवत. हे बघा, खोटं कशाला बोलू मी? यो तुमचाच मेसेज आहे ना, सारखे सारखे फोन करू नको. सत्या, मी नाही केला हा मेसेज. खरंच, आईची शपथ. तुम्ही नाही केला? वाघमारे, तुम्ही मेसेज केला नाही मग कोण केला? वाघमारे, मला सांगा, काल रात्री 8:15 दरम्यान तुम्ही कुठं होता? रात्री आईपाशी. आणि तुमच्या आत्याबाई कुठे होत्या? काय माहिती. मला तर वाटतंय ना, ह्यो सगळा तुमच्या आत्याबाईचाच प्रकार आहे. आता तुमच्या आत्याबाईचा कार्यक्रमच फिक्स करायला पाहिजे. सत्या, हे बघ, आता काय बी करू नकोस. आधीच आईची तब्येत बरी नाही, उगाच घरात तमाशा नको. वाघमारे, आईनं कसला बी त्रास होणार नाही, शब्द देतो मी तुम्हाला.